कोजागिरी पौर्णिमा निमित्त आपण सर्वांना माझा नमस्कार व मी माझ्या अंगणामध्ये मी आज मसाल्याचं दूध बनवणार आहे आणि हा चंद्र निघालेला आहे आमच्या अंगणातून असा भक्क उजेड दिसत आहे चंद्राचा पौर्णिमेचा तर लख एकदम प्रकाश पडतो आणि मग आता आज लक्ष्मीची तर पूजा केलेलीच आहे मी घरामध्ये आणि जे केले होते ना मी सिंगार देवीचा सगळा त्याची पण पूजा करून घेतली आणि चूल अशी पेटून घेतलेली आहे मी अगोदरच चांगला जायफळ आणि सुंठ मिरे हे 4-5 मिरे घेतलेत आणि हे लवंगा घेतल्या हे लवंगा घेतल्या 4-5 आणि दालचिनी घेतली आहे आणि हे जायफळ घेतले थोडी सुंठ घेतल्या 2 इलायच्या घेतल्यात मी मसाला बनवायसाठी आणि हे गिलास पण घेतले चांगलं घट्ट दूध आहे आणि गरम करून घेतलेलं आहे मी चांगलं हे आता हे मसाला हे भाजून घेतला आहे मी आता हे इलायची हे मिरे लवंग दालचिनी सगळं भाजून घेतलं आहे आणि हे किसून घ्यायचं आणि थोडंसं कुठून घ्यायचं आपल्याला सांगतो टाकायची नाही आम्हाला थोडीशी टाकायची एवढी कट करून एवढी कुठून घेणार आहे तुम्ही हे भाजलेलं आहे सगळं आता हे चुलीवर आता हे असं लवकर कुठल्याचं जाते आणि चांगलं वास पण येते याचा थोडंसं तूप टाकून घेतले फक्त हे भाजायचं एवढं सारून भाज सगळी आता हे तुपामध्ये चारोळी थोडीशी हलकीशी भाजल्याच्या नंतर मी दूध टाकून घेतले पतील्यामध्ये जेवढं होतं तेवढं दूध आणि हे 1 लिटरच्या थोडंसं वरी होतं दूध तर जास्तीच दिलं होतं आम्हाला दूधवाल्यांना आज मग आता हे असं चांगलं आता हे उकळू द्यायचे दूध चांगलं आणि ह्याच्यामध्ये आणखीन थोडेसे मसाले टाकायचे आहेत थोडेसे हे सगळं हे कुटलेलं हे पण टाकायचं थोडासा मसाला ह्याच्यामध्ये 5-6 आयटम आहेत टाकलेले तुम्हाला दाखवलेत मॅम प्लेटमध्ये घेऊन असं थोडंसं टाकून घ्यायचं जास्त पण टाकलं तर लेकरं पिणार नाहीत मग दूध थोडीशी 1 चुटकी 2 चुटक्या थोडीशी मी हळद टाकून घेतली मधामध्ये केसर नव्हतं तर रात्रीच्या कुठून आणायचं म्हणून आता आम्ही हळदीचा कलर केला थोडासा त्याच्यामध्ये टाकला आहे मी आणि आपण खायचा पण कलर थोडासा टाकू शकतो पण हळद टाकलेली एकदम छान असते हे साखर थोडीशी वाटीमध्ये घेतली होती मी आणि साखर थोडी कमीच टाकणार आहे मी गोड पण हे करायचं असतं तर गोड पण करू शकतो आपण आणि कमी खायचं असतं कमी साखर ते पण कमी पण करू शकतो तर मी सपाट वाटी घेतली होती एवढी साखर ह्याच्यामध्ये आणि साखर टाकून घेतलेली आहे मी याच्यामध्ये आणखीन एकदा हलवून घेते चांगलं असं दुधाला घोटल्याने चांगलं असते पळी ठेवूनच घोटायचं पळी ठेवल्यानं दूध उतू पण जाणार नाही आणि घोटणं पण छान होते त्याच्यानं पण चुलीवर पळी ठेवायची म्हणजे पळी पण गरम होते तर आता हे बदाम मी भिजू घातले होते अर्धा तास चांगले काजू होते तर अर्धा-1 तास चांगले भिजलेच होते मी काम करूच तर सगळं तर ह्याचे मी छिलके काढून घेतले बदामाची अगोदर आणि काजूचे पण 2-2 तुकडे करून भिजू घातले होते मधात काही आळ्या ते असतात का ते बघावं लागते काजूमध्ये तर हे बदामामध्ये वरी छिलके काढून हे चाकून चिरून घेतलेत मी काय भाजून घेतले नाहीत काही नाही पण असे छिलून तुकडे करून घेतले मी ह्याचे सगळ्याचे तोपर्यंत आता हे चांगलं उकळायले चांगलं आटायले हे दूध सगळं चांगलं गाढ होऊ द्यायचं आता हे म्हशीचं दूध असल्याच्यानं चांगलं घट्टच असते अगोदरच आणि आणखीन चांगलं घट्ट होऊ द्यायचं तर आता हे सगळं चिरून घेते गिलासं पण काढून घेतलेत मी काय काय लागते ते सगळं आणि थोडंसं मी गुलाबाच्या पाकळ्या पण घेतल्या होत्या थोड्याशा याच्यामध्ये टाकायला दुधामध्ये तर हे असं टाकून द्यायचं बदाम आणि काजूचं काप आहे ते हे आणि मग आता हे सगळं झाल्याच्या नंतर आणखीन एक बार हलवून घेतले मी आणि मग आता
ह्याला हे सगळे पाकळ्या गुलाबाच्या मला ना हे टाकून घेतलेत मी गिलासामध्ये थोड्या थोड्या 5-6. तर घरचंच गुलाबाचं झाड असल्यामुळं गुलाबाचं मी सगळं गुलकंद पण करून ठेवते आणि गुलाबाची केसाला तेल लावायला करते. गुलाबाचं सगळंच काय खायला पण गुलाबाचं फूल एकदम छान लागते बगर औषधी फूल. मी कधी कधी गार्डनमधलं घेऊन फूल तोडून पण खाते गुलाबाचं. तर हे दूध आता चांगलं उकळून घेतले, पण हे काचचं असल्यामुळे गिलास मी ह्याला थंड करून घ्यायली मी अशी खालीवरी पतेल्यामध्ये ते दोन्ही. आणि चंद्राचा तर उजेड गेलेला आहे, पाऊस पडला आहे म्हणून मी अगोदरचाच चंद्राचा व्हिडिओ काढून घेतला होता थोडासा, तेच तुम्हाला दाखवला मी अगोदर. चंद्र लवकरच निघला होता आज. आता उद्या पण बघायला भेटेल, 11:30 वाजेकना आहे पौर्णिमा, तर उद्या पण चंद्र बघायला भेटते. मग आता चंद्र हे झाल्याच्या आता चंद्राच्या खाली बसूनच आपण असं भरून घ्यायचं आहे. आणि चंद्र तर गेला पण आता मी गिलास भरून घ्यायले. आम्ही 5 जण आहेत प्यायला, तर 5 जण पिणार आहेत. माझी मुलं पण आले तर बाहेरून. आता हे गिलास असे भरून घ्यायचे. आपल्याला थंड झाले दूध, थंड झाल्यावरच काचेच्या भांड्यात टाकावं लागते, नाहीतर काचेचं भांडं तडकते. त्याच्यामुळं थंड झाल्यावरच टाकायले मी. चुलीवर उगच असं सपोटला म्हणून ठेवायला वतायला सोपं जाते म्हणून. आणि मग आता हे दूध असं काढून घेतले मी गिलासामध्ये. मग गुलाबाच्या पाकळ्या मसाल्याचं दूध कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा. आणि कोजागिरी पौर्णिमेच्या आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दूध हे पिल्याने सोन्याचा अर्क येते. ह्याच्यामध्ये चंद्राच्या खालचं दूध, चंद्राच्या खाली एकदम उकळून चुलीवर पिलेलं. तर हे असं गिलासामध्ये काढून मी एकदम थोडीशी शूटिंग काढून घेतलेली आहे आणि फोटो पण काढून घेतले मी असं गिलासामध्ये घेऊन. तर कधी कधी मला चुलीवर स्वयंपाक करायला आवडते. आणि आता असं मसाल्याचं दूध आपलं एकदम छान टेस्टी झालेलं आहे तयार. आणि आम्ही लगेच पिऊन पण घेत आहेत.